निशांत या पोरीच्या प्रेमात पडलाय? काय नाही मी निशांत, मम्मी तू जी पोरगी माझा वेळोवेळी अपमान करत्या, मला विरोध करत्या, माझ्याशी भांडण काढायला निमित्त ओळखत्या, अरे जिच्यामुळे तू जेलमध्ये जाणार होतास तिच्या प्रेमात पडलास होय? अगं मम्मी ते सगळं गैरसमजत न झालेलं. आज मी खरंच लय चांगली मुलगी आहे ग. चांगली मुलगी? एक नंबरची आगाऊ उद्धट आणि भानखोर पोरगी आहे ती. ती सून म्हणूनच काय, मला तुझी मैत्रीण म्हणून बी चालणार नाही. का चालणार नाही? जी पोरगी बापाला नावानं हाक मारते, दगड फेकून मारते, चप्पल मारते, ती सासरी कशी वागल याचा विचार केलाय का? सासरचे बापासारखे असतील तर त्यांच्या संग मी तसंच वागीन. तुझ्याशी बोलायची तर इच्छा बी नाही माझी, आणि तुझी लायकीच नाही माझ्याशी बोलायची. मग मला बी तुमच्या संग बोलायचं नाही, कारण तुमची बी लायकी नाही. माझी लायकी काढते. मम्मी निशांत, मम्मी तुला पसंत नसली तरी माझी होणारी बायको आणि जाधवांच्या घरची होणारी सून आहे ती. हे विसरू नकोस. या उद्धट पोरीसाठी तू माझ्याशी असं वागायलास? आता तुला हिच्याशी नातं जोडायचं असेल तर आपलं नातं संपलं. मम्मी तुझ्यातलं आई पण कवाच संपलंय, पण आता तू आपल्यातलं नातं बी संपवलंस. मला तुझं मोठं नाव, बंगला, संपत्ती काय बी नको. हसमे, आता आपला आणि मम्मीचा मार्ग वेगळा आहे. असं नाही होऊ शकत, असं नाही होऊ शकत, असं नाही होऊ शकत, नाही असं नाही होऊ शकत.
निशांतला जाब विचारायला गेले तर हे होऊ शकतंय. अस्मीवर असलेल्या प्रेमाच्या नादात निशांत मला कायमचा दुरावू शकतोय. काय ग मुन्नो, आज झोपायच्या आधी देवाची आठवण कशी आली? देवाला मस्का मारून ठेवते, उद्या रिझल्ट आहे ना. अगं, तुझ्यासारख्या स्कॉलर मुलीला मस्का मारायची काय गरज? पास होण्यासाठी नाही ग, चांगल्या मार्कांसाठी. त्यासाठी बी गरज नाही, तुला चांगलेच मार्क पडत्या. तरी सेफर साईड म्हणून. आपल्या विकीसाठी बी जरा आज देवाकडे प्रार्थना कर. 2 वर्ष 9वीत नापास झालाय, या वर्षी तर पास व्हायलाच पाहिजे. मी देवाला सांगते त्याला बी पास कर म्हणून. तायडे, अस्मी काय करायला ग? मगापासून कुठल्या तर विचारात हरवल्या वाटतं. हा, मी बी बघितलं मगाशी, स्वतःच्याच नादात होती. आता बी लॅपटॉप उघडून बसल्या, पण कायच टाईप करत नाहीये. नुसती लॅपटॉप कडे बघतच बसल्या. काय तर वाचत असेल. असू दे. निशीला मिठी मारताना माझ्या मनात काही चुकीचं नव्हतं, पण तरी मला बरं वाटलं. आज त्याच्या स्पर्शात जे काय जाणवलं ते काय तर वेगळंच होतं. मायाळू बापाच्या स्पर्शातला आधार असाच असाल का? सच्च्या मित्रातल्या स्पर्शातली आश्वासकता अशीच असेल का? आज त्याच्या मिठीत काय तर वेगळं होतं, पण निशीने त्या मिठीचा काही वेगळा अर्थ तर काढला नसेल. ठसक्या, लवंगी मिरचीनं तुला त्या हेतून त्या भावनेनं मिठी मारली नव्हती. उगाच नाही तो अर्थ काढून सगळं स्पॉइल करू नको. हे चोराला पकडलं, अक्काला सोडवलं म्हणून जस्ट थँक्यू म्हणायचं एक जेस्चर म्हणून तिनं तुला मिठी मारलेली. त्याच्या मिठीत जाताना माझ्या मनात फक्त कृतज्ञतेचेच विचार होते. त्याच्या मनात बी असं काहीच नव्हतं म्हणा, पण तरी सुद्धा त्याचा तो स्पर्श माझ्या शरीरावर एवढा ताजा कसा काय आहे? तो स्पर्श अजून का जाणवायलाय मला? त्याला बी असंच काही जाणवत असेल का?
तू माझ्या मिठीचा चुकीचा अर्थ नाही काढणार ना? माझ्या मनात असलं काही नव्हतं हे सांगावं का त्याला? नाही नाही, नको. ते चुकीचं आणि बरोबर बी वाटणार नाही. पण नाही सांगितलं तर त्याचा काही गैरसमज होणार नाही ना? हसक्या, उगाच लय हरकून गैरसमज करून घेऊन हवेत उडू नकोस. निशान, लवंगी मिरचीनं फ्रेंडशिप ऍक्सेप्ट केला ह्यात समाधान मान. निशान, आसमी राधाकासाठी जे काही केलं ना त्याचा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न करू नको. फायदा घेतला नाही तर फायदा होईल. याड्या डोसक्यातच आहे मी बी. काय बी भास व्हायलात मला. तर लवंगी मिरची काय हिथं भेटायला येणार काय? आपल्यालाच भेटायला जायला लागणार आहे. अस्मे, झालं का ग काम? झालंच. अगं झोप की आता. हं? किती थकत्यास, किती राबतेस या घरासाठी. झोपते. झोप. अस्मे, काय ग? काय झालंय आज? लयच वेगळी वाटायलाच बघ. मला हे अख्खं जगच वेगळं वाटालंय. मॅडम, आत या. लांजेकरांचा फोन आलता. त्याचे तुम्हाला भेटायचं म्हणत होते. नाही म्हणून सांगा त्यांना. उद्या संध्याकाळी बोलू का मग? नाही म्हणून सांगा, याचा अर्थ नाही म्हणून सांगा असा होतो विषय. आता समजे अर्थ तुम्हाला पुन्हा समजवायला लागतील. सॉरी मॅडम. बोला, काय काम होतं? नाही, उद्या येळ नाही मला. उद्या येळ नाही हे सांगितल्यानंतर समजत नाही वय? कवा वेळ आहे म्हणजे? मला येळ नाहीये. बर, तुमचा लय महत्वाचा कार्यक्रम आहे ना, मग एक काम करा, तुम्हाला येळ असेल तेव्हा कार्यक्रम करा, मला येळ असेल तर येईन मी. बस. ते लोक म्हणतात मी आज लई चिडचिड करायला. चिडचिड करू नको तर काय? त्याचा राग आलाय, त्याच्यावर चिडचिड करू शकत नाही म्हणून जगावर राग काढत्या. आपला निशान त्या नालायक पोरीच्या प्रेमात पडली आणि त्या पोरीनं मुग्धाला आणि सोमला सारखं सारखं मदत करून माझ्यापासून दुरावलं. आणि आता ती निशांतला आपल्या जाळ्यात वळत्या आणि निशांत बी वडला जातोय. आणि जर मी त्याला जाब विचारायला गेले तर मला भीती वाटते का त्यो बी मुग्धासारखा माझ्यापासून दुरावल. मग आपल्याला कुणाचा आधार? ही निरुत फक्त तुमच्या समोर समद मन मोकळं करू शकते. की कुणाला कसं काय सांगू? पण मी हार नाही मानणार. त्या मुलीला तिची लायकी दाखवायचं शस्त्र आहे माझ्याकडं.
निर्मला आंटी. डॅडू डॅडू लवकर ये. काय काय झालं? निर्मला आंटीचा कॉल आहे. काय? हॅलो. हा तनया बेटा. काकू सॉरी हा, मी स्वयंपाक करत होते ना, त्यामुळे कॉल रिसीव्ह करायला लेट झाला. उद्या येळ आहे का तुला? म्हणजे घरी येऊ शकते का? हो ये ना. काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? नाही प्रॉब्लेम काही नाही. आली तर प्रत्यक्षच बोलू. हो ठीक आहे चालेल. बाय काकू. बर. काय? तुम्ही जो चान्स म्हणत होता हं, तो आय गेस आपल्याला मिळणार आहे. म्हणजे? कारण निर्मला आंटीने मला उद्या भेटायला बोलवलंय. हं? आणि त्यांच्या आवाजावरनं असंच वाटत होतं की काहीतरी मेजर प्रॉब्लेम आहे. वा, एकदम भारी झालं बघ. पण हे बघता नाही, तुला आता तिथे जाऊन 2 गेम खेळायला लागणार आहेत. एक त्या निर्मला बरोबर आणि दुसरा त्या निशांत बरोबर. तेव्हा जरा जपून. हं? जपून तर त्यांना राहावं लागणार आहे डॅडू. या तनयाचा गेम आता सुरू झाला. आता मी रडणार नाही. या तनयाच्या मदतीनं अस्मीला रडवणार. काय ग, आज काय तुम्ही सकाळ सकाळीच खेळालाय का? हा गाय मुन्नूचा हट्ट होताच. आज माझा रिझल्ट लागूच तर मला चैन पडत नाही. आणि आज तवा नव्हते, दीदी बी खेळूया म्हणाली. थोडा वेळ खेळतो. आणि दीदीवर डाव आलाय, कवा नव्हते. थोडी मजा घेऊ दे की. हा चला बडबड बस. चल आवर लवकर, बांधपट्टी. हा दिसत नाहीये ना? नाही. नक्की लई शातीर आहेस तू. नाही म्हणलं ना. चला जा लवकर, नाही तर लगेच आउट होशील. मी आउट होतच नसते कवा. मुन्नू इकडं दीदी. निशी, माझ्या आईच्या मरणाचा रिव्हेंज घेण्यासाठी तुझ्या परमपूज्य मातोश्रींना भेटायला येणार आहे मी. आणि यावेळी मी रिकाम्या हाताने परत येणार नाहीये. काकू, काकू काय झालं? एकदम एवढ्या अर्जंटली बोलवून घेतलं तुम्ही. काळजी करण्यासारखं काही नाहीये ना? नाही, फोनवर पण काहीच बोलला नाही तुम्ही. नाही, फोनवर सांगण्यासारखं काही नव्हतं म्हणून फोनवर सांगितलं नाही. आता काळजी करण्यासारखं आहे का नाही ते तूच बघून घे. हं? ये ये. कुठे आहे तुम्ही? मुन्नू, तायडे.
काय झालं काकू अशा का बघताय? म्हणजे असं अचानक बोलवून घेतलं मला आणि काही बोलतही नाही आहेत. त्या बघतायत. काय झालंय? नुसतं बघत नाही तर माझ्या तनयाकडे डोळं भरून पाहते. लहानपणी तू आणि निशांत कशी बागडायचा, तेव्हा जशी भावलीसारखी दिसत होतीस तशीच आत्ताही दिसतेस, सुंदर. ताई कोणाची नजर लागायला नको तुला. माझीच लागल नाही तर नजर. काय काकू, तुमची नजर लागेल मला? शक्यच नाहीये. पण तुमच्या नजरेत काहीतरी वेगळंच दिसतंय आज मला. नक्की काय चाललंय तुमच्या मनात? माझ्याच नाही तर या घराच्याच मनात आहे. काय? तुला सून करून घ्यायचं. खरं तर तुला आज हेच सांगायला मी बोलवलं होतं. तुला चालेल ना? काकू, वा, जाधवांच्या सुनेनं असंच लाजायला पाहिजे. काकू म्हणजे या घराच्या मनात काय ते ठीक आहे, पण निशांत त्याच्या मनात काय? त्यासाठी मात्र तुलाच पुढाकार घ्यायला लागल. या घरात तुझी जागा निर्माण करायला लागल. त्याकरता निशांच्या आयुष्यात जी दुसरी मुलगी आहे तिला मात्र त्याच्या आयुष्यातून दूर करायला लागल. काकू काकू पण मी अशा परिस्थितीत कशी होऊ म्हणू? अशा परिस्थितीत म्हणजे तुम्हीच म्हणालात ना, निशांच्या आयुष्यातून कोणाला तरी दूर करावं लागेल. याचा अर्थ त्याच्या आयुष्यात दुसरी कोणीतरी आहे. मग अशा परिस्थितीत मी कशी होऊ म्हणू काकू? काकू प्लीज तुम्ही रागावू नका. मी तुमचा आदर करते, पण नकार देते म्हणून प्लीज प्लीज माझ्यावर रागावू नका. काकू अहो, लहानपणापासून साधं पक्षाने उष्टावलेलं फळ सुद्धा मी खाल्लं नाहीये. मग आयुष्याच्या जोडीदाराबाबत असा निर्णय मी कसा घेऊ काकू? ती जी दुसरी मुलगी आहे ती निशांशी लग्न करण्याच्या काय तर त्याच्या नौकर होण्याच्या बी लायकीची नाहीये. माझ्या निशांतला जाळ्यात फसवलं तिनं स्वतःच्या. पण निशांतला यातनं बाहेर काढायला पाहिजे, नाहीतर त्याचं आयुष्य बर्बाद होईल. कुठे गेलात? मुन्नू, कोण आहे? निशी, काकू मी तयार आहे. आपल्या निशांचं आयुष्य मी नाही बर्बाद होऊ देणार.
आणि तुमच्या मनाविरुद्ध तर मी कधीच काहीच होऊ देणार नाही काकू. मी त्या मुलीला निशांच्या आयुष्यातून कायमचं लांब करेन. आणि त्यासाठी मी काही करायला तयार आहे. पण हे समजा तुला वाटतं तेवढं सोपं नाही येत अनया. त्यासाठी तुला निशांचं प्रेम जिंकायला लागेल आणि त्या अस्मीला त्याच्या आयुष्यातून कायमची हद्दपार करायला लागेल. मुन्नू आणि तायडी कुठे पळाल्या? आणि तू काही इथं उभं राहून माझी मजा बघायलायस वय? उलट डोळ्यांना पट्टी बांधून तू माझी मजा करायलास असं वाटलं मला. आणि नाही, मुन्नूचा रिझल्ट लागणार आहे. तिला बरं वाटावं म्हणून तिच्या संग खेळत होतो आम्ही. तू एवढं सकाळ सकाळी कसा काय? आता तुला खरं कारण सांगितलं ना तर चिडशील तू. आणि खोटं सांगितलंस तर अजून चिडी. जे काय कारण आहे ते खरं खरं सांग. अगं सकाळ सकाळ तुझी लयच आठवण आली म्हणून तुला भेटायला आलो. बरं ये. पण तुझ्या मनात नेमकं काय आहे? नाही म्हणजे ह्या समजात तुझ्यावर जबरदस्ती तर नाही ना होते? म्हणजे तुझ्या मनात दुसरं कुणी तर नाही ना? तनया, इम्प्रेशन मारायचा हाच चान्स आहे. नाही काकू, ऍक्च्युली शाळेत असल्यापासूनच निशांत मला खूप आवडायचा. म्हणजे इतकी छान मैत्री होती ना आमची. पण तेव्हा खूपच लहान होतो ना आम्ही. आणि मग नंतर मी शिकायला मुंबईला गेले आणि निशांत पुण्याला गेला. पण खरंच सांगते काकू, आजही निशांतच्या शिवाय माझ्या मनात दुसरं कोणीच नाहीये. मी तुम्हाला बर्बाद करायला, तुमचं साम्राज्य उद्ध्वस्त करायला आली आहे. तुमचा आशीर्वाद हवाय काकू. अगं बस बस, तुझ्या समद्या इच्छा पूर्ण हो. काय रे लेकरा, आज एवढं दिस उजाडाला इकडं कसं काय आलास? हसमीनं पण हाच प्रश्न मला विचारला. अगं ही एकटीच आंधळी कोशिंबीर खेळत होती इथं. हिला बरं वाटावं म्हणून हिलाच भेटायला आलो असं सांगितलंय. पण खरं तर तुला भेटायला आलोय अक्का. आणि मला सांग अक्का, हिलाच भेटायचं असतं तर इथं कशाला यायला पाहिजे? येता जाता डबे पोचवताना मला दिवसा भेटतेच की. मला कोणी भेटाय आलं नाही आलं मला काही फरक पडत नाही. आणि इथनं पुढे मी डबे पोचवायला जाताना तुम्हाला दिसलात ना तरी मी तुझ्याकडे बघणार नाही. बघच तू. लागली का पैस? तू आज स्वतःहून मला भेटायला येत असते. ठरलं की ठरलं. हट, अजिबात येत नसते मी. आसमे, अक्का, तर सकाळी भुईगावात इथं एक काम होतं म्हणून आलेलो. पण आता इथं एका वेगळ्याच कामासाठी आलो. काय काम होतं र? तर सगळ्यांसमोर नाही सांगता यायचं. चल.
फ्रायडे एवढं काय सांगितलं असेल निशिदादानं? काय माहित असेल काहीतरी आपल्याला सांगण्यासारखं नसेल. असतं तर सांगितलंच असतं की. आता तर माहिती करून घ्यायलाच पाहिजे. काय गरज नाही. जा जाऊन काम कर गप. काय निशिदादा गेला का वाच? गेला? जाऊ दे, मला काय त्यात. असा कसा गेला न सांगता? काकू मला सांगा, ही अस्मी कशी दिसते, कशी वागते? निशांत तिच्या प्रेमात कधी पडला? तुम्हाला जे काही तिच्याबद्दल माहितीये ना, सगळं मला सांगा. नाही, ती अस्मी कशी आहे ते मी तुला आधी सांगणार नाही. आधी तू तिला भेट, मग सांगते. लागली का पैस? तू आज स्वतःहून मला भेटायला येत असते. ठरलं की ठरलं. आपण कशाला त्याला भेटायला जायचं? जाताना सांगून बी गेला नाही. तो स्वतःहून मला बोलवत नाही तवर मी त्याला भेटणार नाही. ठरलं की ठरलं. दीदे, अगं थांब एक मिनिट. आय होय आसमे, अगं ह्यो काय अवतार केलायस? जरा नीट आवरून जा की. कशाला? काय गरज नाही, मी आहे तशी आहे. बरं ते सोड, मला का थांबवलंयस? अगं ह्यो डबा इथंच राहिला की, विसरलीस काय? मी कशाला विसरत्या? सगळे डबे घेतल्यात की. यो आणि कुठला डबा आहे? अगं ह्यो माझ्या लेकराचा आणि त्याच्या मित्रांचा. हे कवा झालं? आणि मला का नाही सांगितलंस? अगं त्यानं मला सांगितलं तेव्हा तू चिडून आत गेलीतीस. मला वाटलं का त्यानं तुला सांगितलं असेल म्हणून. आणि तुमची काय काय चेष्टा बी चालू असत्या. चेष्टा तर तू करायलास माझी. तू हल्ली त्याला फितूर झाल्यास. मी त्याला सांगितलं त्याला भेटणार नाही म्हणून, आणि तू तिकडे मला डबा घेऊन पाठवायलास. दीदे, तुला राग आला असेल, जायचं नसेल तर मी जाऊ का यो डबा घेऊन? वय म्हणू असंच कर, तूच जा. उगाच आपल्या आसमीचा शब्द खाली नको पडायला. काय नको, माझ्या शब्दाची लई काळजी करू नका. जाते मी. आणि काय काय झालं? असं लागीरा झाला का मध्येच का थांबलेस? मी माझा फोन आत राहिलाय. कुठे ठेवलाय सांग, मी आणते. नाही नाही थांब. दिसणं आणि असणं या दोन्हीच्या बाबतीत अस्मी तुझ्या जवळपास बी पोचू शकत नाही. निशांशी जवळीक करते आणि या घरची सून होण्याची स्वप्न पाहते. लायकी तरी आहे का तिची या घराची पायरी चढायची? तिला भेटली की कळलंच. नटणं सजणं काय असते हे माहिती बी नाही तिला. आणि हीच तिची पडती बाजू आहे ज्याचा तुला उपयोग करायचा आहे.
काय नाही. अगं आता आत आलते तर जरा तुझं म्हणणं ऐकावं म्हणलं. मुन्नूचा रिझल्ट लागला की सांगा मला, येते मी बाय. अगं अगं तो मोबाईल घालता तो घेतलास का? मोबाईल ह्यो काय घेतला की. येते बाय. देवा, या वर्षी तरी माझा विकी पास होऊ दे रे बाबा. तुला 5 नालाचं तोरण बांधीन. आणि ती मुन्नू का नाही नापास होऊ दे. ती नापास झाली तर का नाही बया 20 नालाचं तोरण बांधीन. हा वा, चांगलं चाललंय की. आली. आम्ही मुन्नू सारखं विकी बी पास होऊ दे अशी प्रार्थना करालतो, आणि तू मुन्नू नापास व्हावी अशी प्रार्थना करायलेस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, वाईट कामासाठी केलेली प्रार्थना देव कधीच ऐकत नसतोय. आणि तू 20 नारळच काय 20 नारळाची झाडं जरी वाहिलीस ना तरी आमची मुन्नू नापास होत नसते. तुझ्या मुन्नूचं कौतुक मला नको सांगूस. शाळेमध्ये त्या शिंदे सरांच्या वशिल्यानं आणि आता खानावळीत तो जेवायला येतो ना कॉलेजातला मास्तर, त्याच्या वशिल्याने पास होत्या तुमची मुन्नू. मला सांगतेय. असं आहे काय? मग सांगा देवाला ती नापास होऊ दे म्हणून. सांगितलेलंच आहे मी. नाही नाही, आणि एकदा सांग बघ काय होतंय ते. दादीत काय काय झालं का बसा. हिचं तर वाटोळं होईल. बघाव तेव्हा माझ्या माग लागलेली असते हात धुवून येडी कुच्ची. अगं पण तिनं कुठं काय केलं? सुरुवात तर तूच केलीस की. जास्त शानपणा करायचा नाही. मोठी आली कडकडा निघायचं बघा. सुरुवात केली म्हणे, केली तर केली, करणारच मी. कोणाच्या बापाला घाबरत नाही मी, कळलं काय? मी यामिनी आहे, यामिनी. सुरुवात बी मीच करणार आणि शेवट बी मीच करणार. कस यामिनी म्हण तस. काय ऐकून इकडे बघ, इकडे बघ. अरे खोळ्या, इकडे कमी आणि इकडे जास्त आहे. लेवल नाही अजिबात नाही. जाऊन त्याची लेवलच करतो बघ. नको नको नको. अरे हाय हाय लेवल हाय. अरे तुझे तर आता ऐ, काय चाललंय? आज लई टाइमपास करताय, काम नाही काय? टाइमपास नाही, आमचा लंच टाइम झालाय. होय काय? ठसक्या कुठे आहे? तो नाही नाही. लागली का पैस? तू आज स्वतःहून मला भेटायला येत असते. ठरलं की ठरलं. बरंच झालं की आज मी इथं येणारच अशी त्याने माझ्या बरोबर पैज लावली होती. मी इथं आलेच नाही असं सांगा, म्हणजे मुन्नू देऊन गेली डबा असं सांगा त्याला. हा ठीक आहे. आमासनी एवढा पण नको आहे. नकोय. नकोय का पण? तुम्हाला तर खानावळीतलं जेवण आवडतं ना? होय, पण हे जेवण जेवलं तर हॉटेलातलं जेवण बेचव लागेल ना. हा, मग अवघड होईल. हा, पण तू आमासनी डबा घेऊन रोज येणार असशील तर मग विचार करता येईल. मग त्यात काय एवढं, रोज आणीन की. हा ठीक आहे, पोटभर जेवा, येते मी.
काय बोललेलो का नाही तू स्वतःहून मला भेटायला येशील म्हणून? आलीस ना? मी तुझ्यासाठी नाही यांच्यासाठी आल्या. असं होय. बर तसं तर तसं. आता यांच्यासाठी डबा आणलाय म्हणल्यावर यासनीच खाऊ दे. मी नाही खात. आता माझ्यासाठी डबाच आणला नाही म्हणल्यावर मी कशाला खाऊ ना? ऐ लई नाटकं करू नकोस. तू खाल्लं नाही तर वाईट वाटल. तुला माझ्यासाठी वाईट वाटल? हे ऐकलं का? अरे, तिला माझ्यासाठी वाईट वाटेल? ऐ मला कशाला वाईट वाटल? मी आईबद्दल सांगाल्या. आईला वाईट वाटल. चल काय पण बोलते. आईसाठी वाईट तुझे तर